असेल की नामदेव पवार साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नामदेव पवार यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। आणि सन्माननीय शेखर दादा घागस, आपणास विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावर या आणि या मंचाची शोभा वाढवा। तसेच सन्माननीय संदीप दादा भोईर, आपणास देखील विनंती असेल या, आपलं सहर्ष स्वागत आहे मानवलीकर चषक 2026 मध्ये। मॅचला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक म्हणजेच मनोजी कारबे सर। नयन आपण या मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत। तर सन्माननीय श्याम महाराज भाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत। धन्यवाद, थँक्यू सो मच आदरणीय समालोचक कुमार बाबरे सर। अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे। अनेक मान्यवरांची मांदिरे सुरू झाली आणि चैतन्य वातावरण सुरू झाले। या परिसरामध्ये फार मोठी स्पर्धा आणि अनेक मान्यवर येत असताना सन्माननीय श्यामजी महाराज भाकरे साहेब आपल्यामध्ये आहेत। अक्षयजी जाधव साहेब, केतनजी भोईर, आकाशजी विषय, प्रथमजी बेंडले, तानाजी आगविले साहेब, आमचे आधारस्तंभ स्पर्धेचे नामदेवजी कडव साहेब विद्यमान सरपंच आणि ज्ञानेश्वरजी कडव यांची स्पर्धा। आणि या स्पर्धेला अगदी 4 चंद्र लागलेत या सर्वांच्या आगमनाने। दाही दिशांनी मिळून गावी ह्या सोहळ्याची थोरवी, तारे जगती कित्येक मान्यवर जसे नभातले रवी। स्वागताच्या शब्दांनी व्हावा प्रारंभ या सोहळ्याचा, सोहळ्यातून इतिहासाची सुरुवात व्हावी नवी। ऐतिहासिक स्पर्धा पाहतो आपण, पहिलं पर्व यातच वाटा सर्वांना गर्व, अशी गौरवशाली स्पर्धा मानवलीकर चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। नवीन सामना आपण पाहतो, एका बाजूला वडाची वाडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गवाली हा संघ। हे दोन संघ एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत। गवाली संघ टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। बॅटिंग करत असताना वडाची वाडी संघाची धावसंख्या 5 चेंडूंमध्ये पहिल्या षटकामध्ये 13 वरती 0 बाद। 13 धावा धावफलकातील जनार्दन आणि अनिल खेळतोय। गोलंदाज राऊंड द विकेट, बॅट तयार होती, बॅटचा खालच्या टोल अगदी मिडल झाला, तिथे वाईडीस मिड ऑफला, लॉंग ऑफला तिथे फिल्डर होता, त्यांनी मिस फिल्डिंग केली आहे आणि त्या दरम्यान त्याच संधीचं सोनं केलं। या संधीचं सोनं करायचं असतं मित्रांनो। जसं सन्माननीय अण्णासाहेब जावळे साहेबांनी छावा संघटना सुरू केली, ते संस्थापक पूर्णपणे हिंदुस्थानाचे, आणि त्यामध्ये फार सिंहाचा वाटा उचलला आपल्या श्यामजी भाकरे साहेबांनी या संघटनेला, महाराष्ट्र छावा संघटनेला पुढे नेण्यासाठी। आणि राजेशजी मोरे साहेब आपले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे, त्यांच्या खांद्याला खांदा मिळून आपले श्यामजी भाकरे साहेब अविरत कार्य करतायत आपल्या छावा मराठी संघटनेला पुढे नेण्यासाठी। त्यांचे आपण आभार व्यक्त करू। जनार्दन अनिलची जोडी जमली मैदानामध्ये, धावसंख्या 15 वरती पाहतो आपण, 0 बाद। एके गडी बाद नाही। आधीचा सामना सुद्धा अगदी हाय स्कोरिंग झाला। इथे आमचे लगेचच माहुल लाईजवाले सांगतात की प्रोजेक्टेड स्कोर विल बी 75 ॲट द एंड। मे बी त्याच्या पलीकडे पण नेण्याचा प्रयत्न करा। फार फार मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला फार फार मोठे अथक प्रयत्न करावे लागतात। मोठमोठे व्यक्ती जे होतात तेव्हा त्यांचं सुद्धा कष्टाला, ते कष्ट त्यांचं पूर्ण झालेलं असतं, अथक कष्ट त्यांनी केले असतात। त्यांना आपण नक्कीच त्यांच्या कार्याला सलाम देत असतो, कारण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अथक प्रयत्न केले, कष्ट घेतले, म्हणून सक्सेसला प्राप्ती केली, सक्सेसफुल झाले। आणि आपल्याला सुद्धा सक्सेसफुल होण्यासाठी या क्रिकेटच्या पटलावरती अथक प्रयत्न करता करता प्रयत्नात परमेश्वर प्राप्त करायचं असतं। इथे धावसंख्या 1 पुढे अलगदपणे उडी मारत असताना 16 वरती 1 गडी बाद। 14 वरती खेळतो जनार्दन, एक गडी बाद नाही, माफ करा, 0 बाद। 1.1 षटक आहे, हरकत नाही, सॉरी फॉर दॅट। सन्माननीय लोहदादा गायकर साहेबांचं आगमन झालंय। गायकर दादा, आपण आपलं हार्दिक स्वागत। इथे बॅकफुटला गेला, बॅकफुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक फक्त पुश केला होता कव्हरच्या दिशेने,
एकही धाव नाही आहे आणि एकही विकेट नाही, माफ करा. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. सॉरी फॉर दॅट. धावसंख्या 16वर. गोलंदाज मसा एंडकडून लांब लचक त्याचा रनवे बघा. 30 सर्कलच्या बाहेर अमन नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. काहीसा खेळ थांबलाय. त्या दरम्यान गायकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांना आमचे विद्यमान सरपंच साहेब बोलवत आहेत, नामदेवजी कडव सर आणि ज्ञानेश्वरजी कडव या. हो, इथे स्विंग केला, बॅटचा स्विंग. इथे चेंडू जास्त उंच जातोय. शॉर्ट बॅकवर्ड्सच्या फील्डला जात असताना तिथे चेंडू दान दान करत 1 2 3 टप्प्याने 4 धावांसाठी. हो, अगदी क्रिकेटच्या काळामध्ये, आता क्रिकेटच्या ह्या आधुनिक काळामध्ये जादू थोडंसं करायला लागले. आधीच्याच रात्री येऊन जातात मैदानामध्ये, काहीतरी नारळ फोडतात, लिंबू टाकतात, मिरची टाकतात, जंत्रमंत्र करतात आणि अगदी वाडा मोखाडा परिसरामध्ये खूप चाललंय. विक्रमगड परिसरामध्ये तिकडच्या स्पर्धामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाले असतील. धावसंख्या इथे 20 वरती. जादू टोना, जंत्र मंत्र तंत्र. हो हो, तंत्र सुद्धा फटका उडवलाय तिथे. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली वाईड झोन कडे टिपला. फलंदाज झाला फेल. अनिल बाद. हे गाणी असतात आणि आमचं बोलणं असतं सोबतीला, पण तो विश्वास ठेवू नका मित्रांनो. अंधश्रद्धा असते. नशिबावरती सुद्धा विश्वास ठेवायचा नाहीये. नशीब आपल्या हाताने बनवायचं असतं. म्हणतात ना की नशीब हे केवळ आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं, तर प्रत्यक्ष मनुष्य स्वतःचं नशीब स्वतः घडवत असतो. माझ्या नशिबात जे असेल ते घडेल ही समज साफ चुकीची आहे. परंतु मी जे करेन त्यानुसार माझं नशीब घडेल ही समज खरी आहे. ती समज खरी ठरवायची असते. म्हणून आपल्या हाताच्या रेषेला महत्त्व न देता त्याच हाताच्या मनगटाने आपलं नशीब बदलायचं असतं. त्यासाठी म्हटलं जातं, हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. तुम्हाला साथ मिळेल तुमच्या मेहनतीच्या सोबतीला नशिबाची केव्हा, जेव्हा तुम्ही अथक प्रयत्न कराल. इथे म्हणतात की प्रयत्न करत असताना बघा तिथे धावा सुद्धा जोडल्या जात आहेत, धावा वाचवल्या सुद्धा जात आहेत. दोन्ही पण संघ एकमेकाच्या विजयासाठी अगदी अथक प्रयत्न करतायत. यालाच म्हटलं जातं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर. इथे धावसंख्या 22 झाले. एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरा हाताळतो गोलंदाज अमन. पुढचा सामना असेल, लक्षात घ्या, आर्या इलन जय हनुमान वाघाची वाडी आणि तळेवाडी दोन्ही पण संघाच्या स्किपर कॅप्टनला विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि तयारी करा. तयारीला लागा. टॉस सुद्धा करायचा आपल्याला. इथे अनिल बाद झाला, राजेश जॉईन झालाय. 1 डाऊन बॅट्समन इन ॲट 3. इथे पुन्हा बॅटचा स्विंग छान आहे आणि गॅप शॉट सिलेक्शन. रिकामी जागा भरलेली आहे तिथे. 4 रन. फटक्यामध्ये नो लुक शॉटचा स्टाईल होती. बघितला आपण तो फटका, अगदी नजर नव्हती फटका मात्र, पण बॅटचं स्विंग चांगलं होतं. जसं सूर्यकुमार यादवची आपल्याला आठवण झाली आणि ते आठवण करून देणारा चौकार मारा राजेशने, जो 1 डाऊन आला. धावसंख्या पोहोचवली आहे या राजेशने 26 वरती. या चौकाराने 2 षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावसंख्या 26 पाहतो आपण. टीम किंग्स 11 वडाची वाडी. आम्ही शिरोलीकर स्पर्धा आपल्या भेटीस येणारे आमच्या सन्मान्य तानाजी अगिले साहेबांच्या स्वप्नातील स्पर्धा आपल्या भेटीस येणारे मित्रांनो. येत्या 18 मार्च, 19 मार्च, 20 मार्च, 21 मार्च रोजी आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा अशी विनंती. 12,500 रुपये प्रवेश फी, 1,50,000, 25,000, 25,000 अशी बक्षिसं. राऊंड द विकेट बॅकफुटला गेला, तिथे टॅप केलाय. शॉर्ट कव्हर पॉईंटला तिथे फिल्डर आहे. 30 सर्कलला थोडीशी हाराकिरी झाली, फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा उचलत असताना बॅट्समननी टिपली 1 धाव आणि संघाची धावसंख्या 27 वरती. 1 गडी बाद. किंग्स 11 वडाची वाडी. सामना क्रमांक 3 सुरू आहे. दिवस क्रमांक 3 सुरू आहे. मध्यान्हाला सूर्य आलाय. 12 वाजून गेले आहेत आणि ही स्पर्धा जशी पुढे जाईल तशी स्पर्धेची थरारकता वाढत जाणार आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा बॅटला फिरवली आहे आणि तिथे गिरवतो की काय, चेंडू धावतोय पळतोय, फील्ड पाठला करतायत. त्या दरम्यान सशाच्या वेगाने चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार.
वा वा किंग 11 वडाची वाडीचंच गाणं इथे त्या नावाचं वाजलं गेलं. धावसंख्या या चौकाराने फुले 31 वरती एक गडी बाद. एक गडी बाद झाला पण तो धावांचा आलेख 13.31 वेगाने पुढे जात आहे. याच वेगाने जर धावसंख्या पुढे गेली तर पुन्हा एकदा 70 गाठेल आणि तो एक चांगला चॅलेंजेस स्कोर असेल. किंबहुना तो प्रयत्न करेल नक्कीच राजेश आणि जनार्दन. राऊंड द विकेट. इथे थोडासा लेझी स्ट्रोक होता पण पंचांनी पाहिलं, इम्पॅक्ट चेक केलं, अँगलचा प्रयत्न केला होता गोलंदाज. राऊंड द विकेट येत असताना वाईटचा इशारा. ऑप्टिकच्या खूपच बाहेर टप्पा पडला बघितला पण गाईडलाईनच्या बाहेर टप्पा गेला आणि त्या दरम्यान वाईड आलेला आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा पाहतो आपण. ह्या मैदानामध्ये अनेक स्पर्धा सुद्धा प्रेक्षकांना आपण पाहिल्यात, रंगतायत आणि ह्या मैदानाच्या स्पर्धेला अगदी अनेक प्रेक्षक डोक्यावरती सुद्धा घेत आहेत. इथे आपण तत्पूर्वी बोलूया की एक चौकाराला धावसंख्या, माफ करा चौकार नव्हे तर वाईड आणि विकेट आली आणि धावसंख्या इथे 32 वर आहे. परंतु ह्या मैदानामध्ये आम्हाला फार मोलाचं योगदान नेहमी देणारे सडल हात आणि त्यांच्या दारी आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांचा कधीच नकार नसतो. आपले माननीय महोदय श्री वाल्मिकजी मुके साहेब आणि माननीय श्री संतोषजी मुके साहेब यांचं आपल्याला कृपा आहे, कृपा आशीर्वाद आहे. त्यांचं मैदान आपल्या ह्या परिसरामध्ये प्रत्येक स्पर्धेसाठी मिळत असतं. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आयोजक जातात मग ते तानाजी आगिले जाओ किंवा आमचे नामदेवजी कडव जाओ, ज्ञानेश्वरजी कडव जाओ, प्रत्येकाला होकार देणारं व्यक्तिमत्व, वन अँड ओनली श्रीमान, अगदी दानशूर व्यक्तिमत्व ज्याने हे मैदान अनेकांना दिलेलं आहे, देत आहेत, पुढे पण देणार असे आपण पाहतोय. मान्य श्री वाल्मिक मुके साहेब आणि संतोषजी मुके साहेब त्यांचा आपल्यावरती फार मोठा आशीर्वाद, त्यांची कुर्बान आणि नक्की त्यांचं फार मोठं आपल्यामध्ये योगदान आहे. येणाऱ्या 12-13 तारखेला सुद्धा इथं स्पर्धा, माफ करा मागच्या 12-13 वर्षांमध्ये हे ग्राउंड अगदी त्यांनी खुलं केलं आहे क्रिकेटच्या खेळासाठी, मैदानी खेळासाठी. असे आम्हाला आमचे माऊली लाईजवाले सुद्धा माहिती देत आहेत, तानाजी आगुले साहेब सुद्धा माहिती पुरवत आहेत आणि आमचे स्कोरर्स सांगतात आहेत की के करण कडव की एका धावेने धावसंख्या 33, 2 गडी बाद. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या इथे वाढवण्याचा प्रयत्न थोडासा खाली आलाय. रन रेट जो CRR पाहतो आपण, करंट रन रेट तो काहीसा खाली आलाय. प्रति षटक 1 धाव्याने खाली आलाय. जो 13.5च्या आसपास गेला होता तो आता खाली आल्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर विल बी 62. एक प्रोजेक्शन असतं, अनुमान असतं. तसं पाहता अनुमान आपले कधी कधी फोल पण ठरतात, कारण क्रिकेट आहे हा. क्रिकेट सरण्याप्रमाणे रंग बदलतो, किंबहुना त्याच्याशी जास्त रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. हल्लीच्या काळामध्ये माणसाने हवामान कधी बदलेल सांगू शकत नाही मित्रांनो. म्हणून आपण नेहमी तयार राहायचं. आपली पाठ इतकी मजबूत ठेवायची की पाठीमागून टीका पण होत असते आणि पाठीमागून आपल्याला आपली निंदा पण होत असते आणि पाठीमध्ये शाबासकीची छापसं दिली जाते, थापसं दिली जाते. म्हणून पाठ मजबूत ठेवायची असते. जसे आमचे श्यामजी भाकरे साहेबांनी पाठ मजबूत ठेवली आणि कुठल्या आपण टीकेला न अगदी डगमगता, न घाबरता, न थांबता अगदी त्याने आपल्या महाराष्ट्र छावा संघटनेला फार पुढे नेलं. मराठी छावा संघटना ज्यामध्ये आपले श्यामजी भाकरे महाराज आपल्यावर उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकारी मंडळ. आणि इथे मात्र पाहतो आपण 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर 33 वरती. 2 गडी बाद टीम किंग्स 11 वडाची वाडी, 33 वरती 2. इमर्जन्सी पाणी लागलं तर तुम्ही मागा बिंदास आणि घेऊन पण जा, कारण ऊन जास्त झालंय आणि ते आपल्याला कळते सुद्धा. बघा आपण इथे पाहताय अनेकांचं आम्हाला मोलाचं योगदान. काळूबाळू धाबा, नवतरंग धाबा, दीपकजी, काशीनाथजी आलो भाकरे साहेब यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान. आज हॅपी बर्थडे सुद्धा आहे चिमुकलीचं. ओवी फोटोग्राफी अँड फिल्म्स या सर्वांनी मानवली चषकासाठी फार योगदान दिले. पूर्वा एंटरप्राइजेस, निलेशजी हरट, महेशजी कडव यांचं सुद्धा मोलाचं योगदान. ओवी इन्व्हेस्टमेंट अँड कन्सल्टंट या सर्वांचा आपण स्क्रीनवरती बॅनर्स पाहतोय, झळकतात आपल्या माऊली लाईव्हच्या माध्यमातून. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा ती माहिती घेत आहेत की त्यांना सुद्धा माहिती आहे की कुठली पण स्पर्धा साकार करणं फार अगदी कठीण काम असतं, अवघड असतं. किंबहुना एखादं लग्न सोपं असेल पण तो क्रिकेटची स्पर्धा हाताळणं, अनेक संघांना बोलवणं, प्रत्येकाची काळजी घेणं, मान्यवरांना निमंत्रित करणं, त्यांच्याकडे जाणं, त्यांची वेळ घेणं, हे फार अगदी
कष्टाचं काम असतं आणि त्या कष्टातून जे साकार होत असतं ते आपल्याला अगदी सुखद अनुभव देणारं यश असतं मित्रांनो. म्हणून यश सहजासहजी मिळत नसतं. यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. 3 षटकाची समाप्ती. मैदानामध्ये धावसंख्या 11.0च्या वेगाने 33 वर. सन्माननीय सुरेशजी म्हाडसे साहेबांचं आगमन झालंय. या सुरेशजी आपलं हार्दिक स्वागत आहे. मानुलिका चषक 2026च्या ह्या तिसऱ्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये आलेले सर्व पाहुणे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेला आपल्या व्यवस्थित नियोजन पद्धतीने हाताळलं गेलं. नामदेवजी कडव साहेबांनी सरपंच त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानेश्वरजी कडव, जीवन कडव, चेतन कडव, रवी पवार, सुरेश कडव, संजयजी कडव, निलेश हरड, सचिन कापडे, विकास व्यापारी, अमोल कडव, महेश कडव, ज्ञानेश्वर सिरोसे, अक्षय कडव, प्रमोदजी कडव, कुणाल, रितेश, तुषार, करण हे सर्व काय एकत्र झाले. अजून यांच्या पाठीमागे काय पडद्यामागे असतील आयोजक मंडळ, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टर्न केला एक पा हवेमध्ये आणि चेंडू तिथे एका टप्प्याने कव्हर केला जातो. खेळाडू कक्षाच्या समोर स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे अगदी तीक्ष्ण नजरेने तैनात होता. सीमारेषा सांभाळणं सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये थेल अंजन घालून सांभाळावे लागते. कधी चेंडू वेगाने येईल, कधी झेल येईल, त्यावेळेला आपली पूर्ण कर्तबगारी दाखवायची असते. सर्वांचं लक्ष तेव्हा आपल्याकडेच असतं की आपण सीमारेषा कशी सांभाळतोय. धावसंख्या 34. वडाची वाडी. बॅटचा स्विंग इथे हवेमध्ये गेला, चेंडू टप्पा पडला, थोडंसं अँगल झालं आणि काहीसं टेक ऑफ घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. स्क्वेअर अँगलमुळे कॉमेंट्री करताना आपल्याला अगदी चेंडू कुठे टर्न होतो तो नंतर कळतं आपल्याला, जेव्हा आपण लाईव्ह बघतो बघा. लाईव्हचं आमचं प्रक्षेपण लगेच दाखवतात. येस, काहीसा आउट स्विंग झाला, टप्पा आणि फुल टॉस, कडक शॉट. तिथे भडक फटका आलेला, परंतु तितकीच चांगली बहारदार फिल्डिंग झाली आहे. जसं उल्लेख केला की डोळ्यामध्ये तेल घालून तीक्ष्ण नजरेने, घारीसारख्या नजरेने फिल्डिंग करणं गरजेचं असतं. जसं आमचे पंच मायबाप पाहू शकता आपण, आमचे अण्णा म्हणजे कमलाकरजी सर आणि प्रवीण सर डोळ्यामध्ये अंजन घालून, आणि तिसरे पंच योगीराज बुटेरे फार महत्वाची कामगिरी करतायत. कारण नजर हटी दुर्घटना घटी, त्यांना सुद्धा माहिती आहे. पुन्हा एकदा फुलटॉसला टर्न केला, आलो तर कार्पेट, तिथे फिल्डर तोच होता. आता चेंडूला सोडतोय काही वेळ, त्या दरम्यान पूर्णपणे फायदा उचललाय. एका धावेचं अजून सोडतोय. ढोडो रे साजना. चेंडू असा असतो की तुम्हाला कधी हुलकारे देईल सांगू शकत नाही. म्हणून याला म्हणतात चेंडू आणि फळीचा खेळ, जो आपल्या भारतातून ब्रिटिशकडे गेला आणि ब्रिटिशांनी आधुनिक करून त्याला परत आणलं. म्हणून तर राधा म्हणाला की हे कृष्ण हे राधे चेंडू पाण्यात गेला कसा. ॲक्च्युली हे इतिहास आहे, अनेक ठिकाणी बोललं जातं, पण तो काही का म्हणतात की इंग्रजांचा खेळ आहे. हा भारतीय खेळ आहे. देवानी सुद्धा खेळलाय, राधाकृष्णांनी सुद्धा खेळलाय. म्हणून म्हटलंय त्या गवळणीमध्ये की चेंडू पाण्यात गेला कसा, हे कृष्ण हे राधे चेंडू पाण्यात गेला कसा. आणि तो खेळ इथे आधी आधुनिक करून ब्रिटिशांनी कॉपी करून आणला आपल्या भारतामध्ये, आणि भारतीय क्रिकेटला त्यांच्यापेक्षा 100 पटीने पुढे नेलं. ही भारताची शान आहे. धावसंख्या 38. 38. 2 गडी बाद. राऊंड द के, ओ मस्त टेक ऑफ, वाह. आणि फलंदाज बाद, कॉट बिहाइंड, कट घेतली आणि कडेकडे जातो फलंदाज. बॅक टू द डगआउट, जनार्दन बाद. पूजा अर्चा करा, देवाचं मनोभावे आपण प्रार्थना करा, मनात घ्या की हे देवा मला ह्या जगतामध्ये यश होण्यासाठी सामर्थ्य दे. माझ्याकडून चुकीचं काय घडू नको, हे सुद्धा सामर्थ्य दे. हे सुद्धा मला सुबुद्धी दे. इतरांचं आपल्याला मला चांगलं करता येत नसेल तर मी त्याचं वाईटही करणार नाही, हे सुद्धा मला सुबुद्धी दे. त्यासाठी देवाचं आपण साकडं केलं पाहिजे. आणि परंतु देव म्हणतो की मित्रा, मी तुझी परिस्थिती नाही सुधारणार, मी तुझी मनस्थिती सुधारेन. तो प्रयत्न नक्कीच करेन. तू तुझी मनस्थिती सुधार, ती मजबूत बनव, तुझी परिस्थिती आपोआप मजबूत बनेल. हा देवाचा आशीर्वाद असतो. त्यासाठी तुमची मेहनत महत्वाची असते. नुसती पूजा अर्चा करून तुम्हाला अगदी पायावरती इमारत उभी करता येणार नाहीये. इथे पायावरती एक आलेला वजन ट्रान्सफर केलं होतं, पंचांनी दोन्ही हाताने दर्शवलं की वाईड आहे. टप्पा पडला ऑप्टिकच्या बाहेर, काहीसा राईज झाला, खूपच अगदी बाउन्सर होता. तिसऱ्या पंचाची मागणी करत असताना तिथे चेक करण्यास सांगितले, पण तो ओरिजिनल डिसिजन त्यांचा वाईड आहे. बॉलरने चॅलेंज केलं आणि तिसरे पंच बघतील आमचे योगीराज बुटेरे महाराज. नाही, त्यांना महाराज बोल की ते पटकन येतात. आमचे लाडके महाराज आहेत. जसे बुटेरे महाराज आमचे त्या गावातील कीर्तनकार प्रवचनकार, खूप छान. त्यांचेच हे अगदी नाते संबंधित योगी सर. यूपी में चलती है योगी आदित्यनाथ की और इधर चलती है हमारे योगी बुटेरे की क्रिकेट में. चांगले खेळाडू सुद्धा आहेत ते.
फार वर्ष क्रिकेटला दिले. प्रवीण विषय सुद्धा चांगले खेळतायत. कमलाकर अण्णा आपले सुद्धा खेळता खेळता आता ते 50 गाठल्यामुळे आता पंचाच्या भूमिकेमध्ये. वाईटचा इशारा बरोबर. यू आर राईट. यू ऑल 3 अंपायर्स आर राईट. ऑल इज वेल. वाईडने धावसंख्या इथे करण सांगतो मला 39 वर. माऊली लाईव्ह सुद्धा सांगतोय की 39 वरती 3 गडी बाद. रमेश खेळतो 5 वरती. अशोक खेळतोय 0 वरती आणि गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा. चेंडा पेस थोडासा फ्लाईट दिला. चेंडू उचली घेत असताना तिथे बॅटच्या हँडल जो स्टिकर जो धडकला त्या दरम्यान डीप मध्ये फिल्डर येतोय. जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने धावा इथे 2 पूर्ण केल्या. सर्जाच्या गतीने मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 2 नी पुढे 41 वर. 41 3 गडी बाद. किंग्स 11 वडाची वाडी इथे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय. फार मोठं ग्राउंडसाठी योगदान आम्हाला माहिती मिळाली की वाल्मिकजी मुके साहेबांचं आणि संतोजी मुके साहेबांचं फार मोठ्या स्पर्धा म्हणून त्या कारणाने त्यांच्या आशीर्वादाने आपण इथे घडवतो खेळवतोय. इथे फटका घडवलाय पण तो झेल टिपला गेलाय. मस्त टेकन ॲट द बॅकवर्ड झोन आणि फलंदाज कॅचच्या रूपामध्ये बाज. रमेश परत डगआउट मध्ये. मल्हार जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मालिकेत चषक 2026 दिवस क्रमांक 3 आणि मी 4थ्या सामन्यासाठी आवाज देतोय. आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी कॅप्टन आपण या आणि तळेवाडी कॅप्टन. वाघाची वाडी कॅप्टन लगेचच आला बघा. तुम्ही फक्त बोलवा. आम्ही बोलावणं आल्याशिवाय येणार नाही. आपलं हार्दिक स्वागत. तळेची वाडी आपण सुद्धा या. पटकन या. इथे विकेट आली आहे. विकेटचं पतन नवीन बॅट्समन अशोक जोडला गेलाय. चेतन आणि अशोक अशी जोडी आहे पाहतो आपण. आणि 4 गडी बाद 41 धावसंख्या. 41 धावा कंट्रोल केल्यात. पुन्हा एकदा कंट्रोल शॉट नव्हता. इथे थोडासा पॉज घेतला. हा पण पूल केला. तोच फिल्डर इथे अंडरआर्म फेकी करतोय. ही फेकी काहीशी चुकी म्हणू शकतो पण तो त्या दरम्यान बॅट्समननी जोखीम ना घेतली. कदाचित ही एक रणनीती असू शकते. अशा वेळेला कधी कधी फिल्डर मुद्दामून चेंडू सुद्धा सोडतात आणि अशा वेळेला धावचित मिळत असतं. हे क्रिकेटचं गणित आहे. म्हणून तो सुनील गावस्कर साहेब कपिल देव साहेब नेहमी म्हणतात की जेव्हा एखादी मिस फिल्डिंग होते तुम्ही तेव्हा तिथे धाव घ्यायचा प्रयत्न करू नका. तिथे धोका असू शकतो. आणि तो धोका अनेक ठिकाणी आपण संभवलेला पाहिलेला आहे. धावसंख्या 42 पाहतोय. टर्न करायचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट किपरच्या उजव्या बाजूने येतोय. शॉट थर्डमॅनला कव्हर केलं जात आहे. फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने एकदा चोरली गेली आणि एका धावसंख्येने एकेने धावसंख्या एकूण 43 वरती. 43 किती खाली आणला बघा प्रोजेक्टर स्कोर. जे आम्हाला माऊलीला सांगितलेलं की सुरुवातीला 75 होऊ शकतो. आता डायरेक्ट 47. उलटं झालं. 74चं उलटं म्हणजे 47 असं झालं. 47 विल बी टार्गेट. हा पायामधून खोदून काढायचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिली पॉईंट आणि गली जवळ तिथे विकेट किपर येईपर्यंत किती वेगाने अगदी चिकी सिंगल घेत आहेत. आणि धावसंख्या सिंगल 44 वर. आम्ही टॉससाठी सज्ज राहा असं सांगतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. सन्माननीय श्यामजी भाकरे महाराजांच्या शुभ हस्ते आम्ही महत्त्वाचा टॉस करणार आहोत. हा मान आम्ही महाराजांना देतो. आमचे लाडके महाराष्ट्र छावा मराठा संघटनेचे ते अध्यक्ष संस्थापक आणि फार मोठे व्यक्तिमत्व राजेजी मोरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे कार्य करतात. इथे मात्र काय चालेल फनी मुवमेंट. भाग बिलका भाग. किती धावा जोडल्या घेतल्या तिथे पाहू शकता. या शेवटच्या चेंडूमध्ये टार्गेट सेट करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी करतात. तिथे स्क्वेअर लेग पंचांनी सांगितले रनआउटसाठी चेक करा. तेव्हा कळेल की आपल्या किती धावा. पण आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे आपले सन्माननीय श्यामजी भाकरे महाराज छावा संघटना अध्यक्ष त्याच्या शुभ हस्ते होतं. टॉस कोण असेल टॉस का बॉस. तळेवाडी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले वाघाची वाडी संघाला. एक मिनिट दीजे. फक्त एक मिनिट आपण टार्गेट सांगूया. आणि सर बघा इथे बेस आधी पडल्यात. नॉट आउट आहे लक्षात घ्या. आणि इथे धावा कंप्लीट झाला 2 म्हणजे एकूण धावसंख्या झाली 45 कंप्लीटेड सर. आणि 46चं टार्गेट लक्षात घ्या.
46 कंप्लीट. तेच 5 गडी बाद 46 धावा कंप्लीट झाल्या. टोटल होती 46. 47चं टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी टीम गवाळी संघापुढे. आणि पुढचा टॉस जो झाला आहे तो तलेवाडीच्या कॅप्टनने जिंकला. आपण तयारी करा. फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्याने निमंत्रित केलं आर्या 11 जे हनुमान वाघाची वाडी संघाला बॅटिंगसाठी पहिल्या इनिंगमध्ये. परंतु इथे काय झालं बघा, पहिल्या इनिंगमध्ये आपण जर विचार केला तर जनार्दन अनिलने सुरुवात केली. जनार्दनने एक लाजबाब 2 चौकार मारले होते. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला. त्याला चांगली साथ दिली अनिलने. त्यानंतर राजेश आला. राजेशने 2 चौकार मारले. रमेश 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर चेतन आणि अशोक ह्या जोडीने ही धावसंख्या पोहोचवली ती 46 वरती. आणि 27 धावांचं आव्हान इथे पार करायचं जिंकण्यासाठी टीम गवाळी संघापुढे. 47चं आव्हान 30 चेंडूंमध्ये. विल बी प्रोजेक्टेड स्कोर तोच झालाय आणि तोच टार्गेट सेट झालाय. मस्त अगदी त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू, कौतुक करूया. टाळा वाजवा एकदा माऊली लाईफसाठी. फार मोठी त्यांची मेहनत. चांगला कॅमेरा बघ, चांगलं ग्राफिंग, चांगलं एडिटिंग, स्टॅटिस्टिक्स योग्य आहे. आणि ते गणितज्ञ आहेत त्यांचे ऑपरेटर्स. धन्यवाद धन्यवाद. उमरे सरांच्या वतीने बक्षीस आम्हाला आलं त्याबद्दल मानविलपाडा शाळाकडून आदर्श शिक्षकांनी बक्षीस दिल्यावर धन्यवाद साहेब. असंच आपलं हे प्रेम असू द्या. आणि तुमचं हे निवड बक्षीस नाही आहे तर हे माझ्या शोकेसमध्ये असलेली तुमची नोट असणार आहे, ती मी सुशोभित करेन तुमच्या नावाने. उमरे सर आणि मानविलपाडा शाळा सर्वांचे आभार. हे शिक्षक वृंद आहे ज्याने अनेकांना घडवलं. आम्ही सुद्धा प्रत्येक शिक्षकाला आपला अगदी फार मोठा गुरु समजत असतो आणि तो समजला पाहिजे मित्रांनो. जसं मी उल्लेख केला की पहिले गुरु आपले आई वडील जन्म देणार, त्यानंतर जो आपल्या आयुष्याला पुढे नेणारा, आपल्या आयुष्याला दिशादर्शक जो असतो, मार्गदर्शक, सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे आपला आदर्श शिक्षक. म्हणून तुम्ही शिक्षकाची प्रत्येकाची भक्ती केली पाहिजे आणि तुम्ही शिष्य आहात त्या शिक्षकाचे हे स्वतःला अगदी खात्री करून स्वतःच्या मनामध्ये त्यांचं पूजन केलं पाहिजे. हे तुम्हाला मी आव्हान करतो. आता जाऊया मैदानामध्ये. या ठिकाणी मी म्हणू शकतो की 2 पंच आहेत ते सुद्धा तुमचे आदर्श देव आहेत मैदानामध्ये. खेळून त्यांची भक्ती केली पाहिजे. म्हणून पंचाची नेहमी संवाद साधायचा असतो. सलामीची जोडी आली त्या दरम्यान आता आपण कुमार सरांना बोलूया पुन्हा एकदा. कॉमेडी बॉक्समध्ये येतील आणि 27 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार करेल या ठिकाणी गवळी संघ, की ह्या धावांचं संरक्षण करेल वडाची वाडी संघ आपल्याला ऐकवतील उत्कृष्ट भाषेमध्ये. अगदी खूप चांगला त्यांचा शब्दसाठ आहे. शब्दाची फेक चांगली आहे कुमार बाबरे सरांची, जे इमर्जिंग स्टार आहेत आपल्या परिसरातील एक उगवते सितारे समालोचक असतील आपल्या कॉमेडी बॉक्समध्ये. वेलकम सर इन द कॉमेडी बॉक्स मिस्टर कुमार बाबरे सर. धन्यवाद आणि धन्यवाद ऑल आमचे मान्यवर शिक्षक. आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद मनोज कारबे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतात. एक लेजंड खेळाडू आहेत आणि आज त्यांच्या सोबतीला आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली, हे देखील आम्ही आमचं भाग्य समजतोय. पहिला बॉल यावेळेस पहिल्या बॉलवर नक्की आक्रमकता. लेग लान्स केला, डीपमध्ये फॉरवर्ड केला बॉल आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा रेषा पलीकडे. पहिल्या बॉलवर गोड सुरुवात करणारा रोशनीच्या बॅटबंद आलेला 4 चौकार. बॅकफुटवर त्या ठिकाणी काही क्षेत्ररक्षक फ्लंबर झालाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक आणि या शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. अडकेच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर आपण करणला पाहतोय. करणच्या माध्यमातून नक्कीच चांगली कामगिरी सातत्याने या विभागात पाहायला मिळत असते आणि आज देखील स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी या षटक क्रमांक 1 मध्ये पाचारण दिलं जातं आहे. जे मात्र कॅप्टनने विश्वास संपादित केले, विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल. बॅटम राऊंड द विकेट. करण बॉलिंग मार्कवर
ओहो समोर उडवलाय लाफ्टर ड्राईव्ह फटका जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. नक्कीच वायडिश लोंगांच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आहे तो रोशनेच्या बॅट मधना A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कसं आव्हान आहे माफक असे आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की चांगले प्रयत्न देखील आणि भरपूर चांगले शॉट देखील पाहायला मिळत आहेत. जे मात्र बॅटर रोशनच्या बॅटमधनं अफलातून खेळली सध्याच्या घडीला. जो मात्र करतो बॅकफूटवर कट करायचा प्रयत्न मिड ऑफमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं एक्झिक्यूट केलं फटका गॅप शोधलाय तोपर्यंत एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. एकेरी दुहेरी धावीला देखील क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जाते कारण की जितक्या मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता देखील आमच्याकडे आहे तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे तेवढाच डोकं शांत ठेवून सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची देखील क्षमता आहे आणि जबरदस्त इथे एफर्ट देतोय करण आणि मात्र नक्कीच लेग बाईटच्या LBWच्या साहाय्याने नक्कीच विकेट या ठिकाणी जी मात्र ग्राह्य धरली जाईल. घडलंय का हा देखील मोठा प्रश्न असेल. महत्त्वपूर्ण विकेट होती ते जाणलं होतं आणि नो डाऊट डेफिनेटली माऊली इव्हेंटच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी चेक केलं. पंचांनी जो योग्य डिसिजन दिला होता तोच या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. स्वतः आपण नाराज असेल ऋतिका हा बॅटर विकेट सॅक्रिफाईस केले परंतु हा मॅच मध्ये एक मोठा असा टार्गेट या ठिकाणी सेट नाही तरी देखील स्वतःवर नाराज असेल कारण की त्याला वाटलं होतं की हा फिनिशिंग टच मॅचला मी स्वतः देऊ शकतो. आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स भरपूर होता परंतु पहिल्या बॉलवर नक्कीच विकेट गमवावी लागली. गोल्डन डकचा शिकार होताना मॅचमध्ये ऋतिकला पाहिलंय. ऋतिक बॅक टू द आउट. षटक क्रमांक 1 मध्ये करण बॉलिंग मार्कवर आणि आतापर्यंत पाहिलं तर 13 धावा देखील खर्च केल्या. 13 धावांमध्ये एक विकेट देखील प्राप्त करताना आपण गोलंदाज करणला पाहतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. अचूक पंचगिरी सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते असे कमलाकरजी भोईर सर आणि त्याच अनुषंगाने ठाणा रायगड मध्ये सातत्याने प्रचलित असणारे पंच योगराज बुटरे सर आणि प्रवीणजी भिसे सर असे 3 ऑफिशियल पंच सध्या नक्कीच आपण मानुलकर चषक 2026 मध्ये पाहतोय. सर्वांचं करूया मोस्ट वेलकम. आणि अप्रतिम संगीत गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते ऐकायला मिळत असतं प्रेक्षकांची देखील मन खुश करणारे संगीत म्हणजेच DJ वाघ्या आणि DJ तुषार मडके सर यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करायला हरकत नाही. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात 47 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करायचे. त्याच अनुषंगाने फलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. सध्या बॅटर रोशन आणि समीरला आता चांगली साथ द्यावी लागेल. बॅटर रोशनची चांगली स्टार्ट चांगला म्हणजे आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ चांगला स्टार्ट जो मात्र मिळून दिला की शेवट देखील गोड होतं आणि तेच काम सध्या रोशनने केलंय. बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 2 मध्ये आपण जनार्दन पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केले धारण केले आणि बॉलला थेट पाठवून दिलाय मिड विकेट आणि अगदी काउपेच्या मधोमध बॉल गेला सीमा पार. हा ठोकलाय समीरने षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये काऊ फेसला बॉलला फेकून दिले. व्हॉट अ शॉट. जबरदस्त शॉट देखील पाहायला मिळतोय. फलकावरती 20 धावा. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही 23 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 23 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 27 धाब्यांची आवश्यकता असेल. समीकरण खुलं झाले. बॅटिंग करत असताना गव्हाली संघासाठी डॅन्सिंग ट्रॅक फटका एक्झिक्यूट करायचा होता. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला त्या ठिकाणी सेट आहे. चांगली पेट्रोलिंग देखील पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. षटकार देखील आलाय मागील बॉलवर परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे हे देखील मैदानामध्ये सांगून देतोय समीर. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आलाय. चांगली बॉलिंग यावेळेस विकेट किपरचं जजमेंट खराब येतं बॅकअप खराब येतंय आणि त्याच अनुषंगाने एक सिंगल म्हणायला हरकत नाही. 34 धाव
फलकावरती जिमात ऍड होईल. धाव कुठने येणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच काम आणि तीच परंपरा जपताना देखील बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गवाल या संघाला पाहतोय. 22 धावा टीमच्या टोटलमध्ये. समीर स्ट्रायकर एंडला असेल यावेळेस तुमची जास्त अंतर कमी. मिस्टामिंग स्ट्रोक फटका फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. समीर याला मात्र मैदान सोडावं लागते. समीर बॅक टू द डगआउट. जबरदस्त एफर्ट देखील पाहायला मिळत आहे. फिल्डरचं देखील कौतुक करायला हरकत नाही. या फटका नक्कीच एलिव्हेशन इतकं चांगलं नव्हतं त्याचं अनुषंगाने हा कॅच इथे पकडला जातोय आणि विकेट देखील गमवताना पण बॅटर समीरला पाहिलं. नक्कीच धावफलकावरती धावसंख्या 22 2 विकेटच्या मोबदल्यात दुसरा धक्का देखील बसताना बॅटिंग करत असताना गबाल या संघाला. आणि मागचं इक्वेशन थोडं सोपं आहे परंतु इथूनही कमबॅक करू शकते म्हणजे किंग 11 वडाचवाडी हा संघ. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. जनार्दन बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. विश्वास आणि संघर्ष देखील भरपूर चांगल्या पद्धतीने या मात्र पाहायला मिळतोय जनार्दनच्या माध्यमातून. चला विलंब करू नका. रिक्वायर्ड रन रेट चा विचार केला 7.15च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल संपादित केला जातोय. आल्या पावली या ठिकाणी परत जातोय बॅटर. गोल्डन डकचा शिकार होतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी गमवताना बॅटिंग करत असताना मात्र गवाल या संघाला पाहतोय. दीपक अल्ल्या पावली परत जाते. गोल्डन डकचा शिकार होतोय. स्वतःवर नाराज असेल. फटका एक्झिक्यूट करायचा होता. गॅप देखील शोधायचा होता परंतु इथे थोडासा असफल झाला. विकेट स्वतःची गमवताना देखील दीपकला पाहिलं. हॅट्रिक साठी या ठिकाणी संधी देखील बनले जनार्दनला. मानवली गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून सातत्याने कॅश प्राइज लावलं जाते आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून ATM खुलं झालंय असे नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं परंतु संधी गमावले. जनार्दन या गोलंदाजाने सॉफ्ट हँडने पंच केलाय. ठाऊक आहे अमनला कारण की एक चांगला असा ते टार्गेट सेट करायचे. त्याच अनुषंगाने चांगली बॅटिंग देखील आपल्या टीमकडनं झाली आहे. रोशन खास करून त्याचा देखील उल्लेख करूया. आणि आता फक्त 18 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 18 बॉलमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता. चला विलंब करू नका. 18 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगली मॅच एक बिग बॅटल रंगेल. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच 8 संघ ॲक्शन मध्ये देखील आपण खेळताना पाहतोय. प्रत्येक टीम स्वप्न पाहत असते जय मल्हार स्पोर्ट्स मानवलीकर चषक जिंकायचे परंतु प्रत्येक टीमचं स्वप्न साकार होतच असं नसतं. कालच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण साजय संघाला या स्पर्धेच्या फायनल मध्ये एंटर होताना पाहिलं आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने मुरबाड परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळत असतं आणि कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये देखील त्यांना उद्याच्या दिवसामध्ये आपण ॲक्शन मध्ये खेळताना पाहू शकाल. डॉट बॉल आलाय षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवर अशोक या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाते. या ठिकाणी की पुन्हा एकदा वापसी आपल्या टीमला आणण्यासाठी डॉट बॉल या ठिकाणी फेकावे लागतील. विकेट काढणं देखील महत्वाचं राहील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय आणि बॉलला देखील गुल केलाय. बॉलला थेट पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन या नावाचा परिचय आता मैदानामध्ये देतोय. ठोकलाय आणखीन एक ब्रँडेड षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला बोलवला. टर्न केलं स्वतःला पहिले फिरवला आणि बॉलला देखील फिरवलं आणि बॉलला थेट पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने फाईट करण्याचा प्रयत्न देखील बॅटिंग करत असताना गवाल या संघाचं 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर.
राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. सातत्याने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा देखील वापर केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाचं जजमेंट आणि बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. एकच सिंगलने धावफलक 29 या आकड्यावर. जसजसे चेंडू पडतात तसतसं आता सध्याच्या घडीला प्रेशर निर्माण झालं किंग 11 वडाचीवाडी या संघावर. या ठिकाणी थोडंसं संकट आणि बॅकफुटवर आणि संकटाच्या छायेत देखील किंग 11 वडाचीवाडी या संघाला या मॅचमध्ये पाहतोय. कारण की खेळाच्या पूर्वाधामध्ये देखील हवी तशी कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली नाही बॅटर्सकडनं, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये थोडंसं कमबॅक करण्यासाठी चांगले प्रयत्न केले जातात. पुन्हा एकदा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो. वाईड यॉर्कर एकदम सेफ बॉल सातत्याने क्रिकेटमध्ये या बॉलला मानलं जातं आणि त्याचाच पुरेपूर वापर सध्याच्या घडीला अमनच्या विरुद्ध अशोक करतोय. वाट अ बॉलिंग, वाट अ कमबॅक. 29 चांगली बॉलिंग, पुन्हा एकदा विश्वास आणि थोडीशी ऊर्जा निर्माण करतोय आपल्या टीमसाठी चमत्कार गोलंदाज अशोक. कौतुक करायला हरकत नाही. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न होता. इनसाइड आउट आणि इनफिल्ड मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये झेल या ठिकाणी संपादित केला जातोय. अमन याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलाय. अमनच्या खेळीचा अंत झालाय. अमन बॅक टू द डगआउट. त्याच अनुषंगाने अमन 3 बॉल केलेला, 3 बॉलमध्ये कोणती धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली नाही. अशोकचं कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापस आणण्याचं काम देखील मैदानामध्ये करतोय. वाट बॉलिंग, गुड बॉलिंग म्हणायला हरकत नाही अशोक. तर नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी देखील कॅश प्राइज ऑन झालंय अशोकसाठी. नक्कीच मांडवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय नामदेवजी कडव यांच्याकडनं तब्बल हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. सुवर्ण संधी असेल अशोकसाठी देखील, परंतु शेवटचा बॉल असेल. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. राऊंड द विकेट. ओहो, चांगला बॉल गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर टेक ऑफ घेताना बॉलला पहिलं बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं जजमेंट मध्ये गोलंदाजाचं पाहतोय. चांगली लाईन, चांगला टप्पा या ठिकाणी शोधला. त्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील मात्र करताना आपण अशोकला पाहिलं. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 9.00च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल बॅटिंग करत असताना नक्की गवाल या संघाला. कारण की आता 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. मी म्हटलं होतं, चर्चा देखील केली होती की या ठिकाणी पुन्हा एकदा वापसी या मॅचमध्ये किंग 11 वडाचीवाडी हा संघ करू शकतो. त्याच अनुषंगाने षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा परत आणलं जात आहे किंग 11 वडाचीवाडी या संघाला. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी देखील आखावी लागते. कारण की 3 ते 4 षटकांची मॅच असते. 3 ते 4 षटकांमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं देखील व्हायला टाइम लागत नाही. त्याचंच नाव म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. चला, जास्तीचा विलंब करू नका. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील. टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं. आणि मित्रांनो, थोडं वेळेला महत्त्व द्या, याची देखील आपण थोडी नोंद घ्या. बारा बॉलांनी जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच रामसाठी कॅश प्राइज ऑन झाले. एटीएम देखील खुलं झालंय.
सातत्याने या विभागात नामांकित स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवल्या जातात असे तानाजी शेट आगिवले यांच्याकडनं रामसाठी तब्बल 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झाले. सुवर्ण संधी असेल. एटीएम देखील या ठिकाणी खुलं झालंय. व्हाईट बॉल आलाय. प्रतीक बॉलिंग मार्क षटक क्रमांक 4 मध्ये बॅकफुटवर पंच केला, डिफेंड केलं, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन सेट आहे. पेट्रोलिंग खूप चांगली पद्धतीने पाहायला मिळते. तोपर्यंत एका सिंगलच्या मदतीने धावफलक सध्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले. मागचं इक्वेशन पहिले 11 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता असेल. थोडस या ठिकाणी स्ट्रगल दोन्ही टीमला आता करावा लागेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करताना किंग 11 वडाचीवाडी हा संघ चांगली बॉलिंग म्हणायला हरकत नाहीये. राम याच्यासाठी देखील सुवर्ण संधी. नक्कीच या विभागात एक नामांकित आयोजक म्हणजे तानाजी शेट आगिवले यांच्याकडनं तब्बल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झाले. एटीएम खुलं झालंय. फुल टॉस बॉल होता. ऑन द राईट फटका केला. डीप लॉंग लेग कडे ट्रॅव्हल केला. फटका एक्झिक्यूट केला. गॅप खेळलाय. शोधला गॅप आणि आउटफील्डचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतोय सीमारेषेची सपर. हाय तो 4 चौका. मोठे फटके येत नाही तर सेन्सिबल क्रिकेट खेळून आणि सध्याच्या घडीला बॉटम यांचा अत्यंत सुंदर वापर करून चौकार देखील वसूल केले जातात. चांगलं क्रिकेट यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. डोकं शांत ठेवावं लागतं क्रिकेटमध्ये. मोठे फटके येत नसतात तेव्हा कुठून तरी एक ते दुहेरी धावीला देखील महत्त्व दिलं जातं आणि त्यानंतर मोठ्याच्या क्षणाला मोठे फटके खेळावे लागतात. यावेळेस पुन्हा एकदा फटका केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह फटका केलाय. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केलाय. एक्झिक्यूट केलाय. गॅप खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट चित्याच्या चपलाईने 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होताना देखील पाहतोय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 37. लॉस ऑफ 4 विकेट आणि मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 9 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता. एकटा खिंड लढतोय म्हणायला हरकत नाहीये. जो मात्र बॅटर रोशन आणि त्याला चांगली साथ देताना देखील रामला पाहतोय. चांगली बॅटिंग, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम देखील सध्या मैदानामध्ये रोशन आणि राम एका राशीचे 2 खेळाडू आहेत आणि चांगली बॅटिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. जे मात्र गवाळी संघाकडनं ऑन साइडला पूल केलं. शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईन चप्पलीकडे ठोकलाय. भव्य षटकार. वॉटर बॅटिंग जबरदस्त इथे स्वतः थांबला. त्यानंतर नक्कीच ऑन साइडला ऑन द राईट फटका खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. सीमा पार हा तो षटकार. 5 इक्वेशन. आता 8 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची आवश्यकता असेल. रामने देखील आपला हात खोललेत. चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे टर्न केला. डीप मध्ये अलाउन द कार्पेट प्रोटेक्शन बेकाने त्या ठिकाणी धावत येतोय. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणायला हरकत नाही. चित्याच्या चपलाईने आपल्या संघासाठी नक्की जीवाच्या आतंकाने या ठिकाणी 2 धाबा पळून पूर्ण करताना मात्र आपण रोशन आणि रामला पाहतोय. 7 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या बॉलवर जर 2 धावा आल्या तर आयोजकांचा देखील वेल वाचेल. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि अशा रीतीने एक जबरदस्त या ठिकाणी विजय मोमेंट आपण पाहतोय. म्हणजे संघर्ष 11 गबाळ या संघाचा सातत्याने या विभागात चांगला खेळ. मानुलीकर चषकामध्ये देखील स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी करताना आपण संघर्ष 11 गबाळ या संघाला पाहिलं. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. हार्ड अँड टफ लक अपकमिंग टुर्नामेंटसाठी. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. किंग 11 वडाचीवाडी संघ मॅच समरीकडे आपण लक्ष देतोय आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 9 बॉलमध्ये एकटा खिंड लढून आपल्या संघासाठी 22 धाब्यांची खेळी केली तर रोशन ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. रोशन आपण या. तर